इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 14व्या दिवशीही दोनही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। इराणचे सर्वोच्च नेता मुज्तबा खामेनींबाबत उलटसुलट चर्चांना ऊत। खामेनी गंभीर जखमी असल्याचा अमेरिकेचा दावा, तर मुज्तबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा इशारा। युद्धामुळे राज्यात अनेक नव्या समस्या। कोळसा लाकूड महाग, सिलेंडरसाठी ठिकठिकाणी भल्या मोठ्या रांगा, तर व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरच्या होणाऱ्या वापराला चाप लावण्याचे प्रयत्न। एलपीजी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं संसदेत मोठं घमासान। विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी। अर्थमंत्र्यांचे कठोर शब्दात ताशेरे, तर ऑनलाईन बुकिंग करूनच सिलेंडर घ्यावे, केंद्र सरकारचं जनतेला आवाहन। जबरदस्तीनं धर्मांतराला चाप लावणारं विधेयक विधानसभेत सादर। सविस्तर चर्चेसाठी सभागृहाचा आग्रह। सोमवारपासून विधेयकावर मंथन होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बारामतीतल्या जनता दरबाराला तुफान प्रतिसाद, तर एन्व्हायरमेंटल फोरमच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक। मासिक पाळी दरम्यान पगारी रजा देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। मासिक पाळीची रजा दिल्यास महिलांचं करिअरच संपेल, कोर्टाचं निरीक्षण। राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाची टांगती तलवार। 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।